तुळस तुळशीला घालते पाणी, काकासाहेबचं नाव घेते, करते पंढरपूरची वारी. मुलासाठी मला फार वाईट वाटतं, पण माऊलीला म्हणलं तू सांभाळणार आहे ना. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं लगावबंदीमध्ये. मी श्रुती आणि आज आपल्यासोबत आहेत काही महिला वारकरी. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या वारीचे अनुभव. ते कधीपासून वारी करतायत, त्यांना काय काय अनुभव आलेले हे सगळं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मला सांगा कधीपासून तुम्ही वारी करता? पहिलीच वारी आहे तुमची? माझी 11वी वारी आहे. 11वी वारी आहे. दरवर्षी किती नियमाने वारी करतात? दरवर्षी नित्य नियमाने, पण 1 वर्ष नाही केली. मुलगा आमच्या सुनबाईला म्हणणार होता, मग मी घरीच राहिले. अच्छा, त्याच्याकरता मी आले नाही तर मला खूप वारीची आशा आहे. कसं वाटतं? एका महिन्यामध्ये आम्हाला असं फ्रेश वाटते की घराची सुद्धा कशीच आठवण येत काहीच आठवण येत नाही. काहीच आठवण येत नाही. मुलगा, नातू. सून मुलगा नातू नातू याच्यात राहतं सोहळ्यात. आम्ही आमच्या सोहळ्यात असतो. पण मग 1 महिनाभर म्हणजे आपण आता वर्षभर साधारणतः आपण असतो, घरात असतो, त्याच्यानंतर ते सगळं सोडून येणं, पूर्ण महिनाभर आपण पायी चालत असतो. काय सगळं देवात चिंतन असते. पाय वगैरे नाही? पांडुरंगात. हां, पाय दुखत नाही, हात दुखत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही. सगळं पांडुरंगात देणार आहे. आणि पहिली वारी केली म्हणजे आता 11 वर्ष झाली वारी करताना. पहिली वारी केली आणि आताची वारी केली, फरक कसं? भरपूर फरक आहे. आता वाटते करावंच करावं, वाऱ्याच करावं मरेपर्यंत. पण पाय पांडुरंगाने दिले तर वाऱ्या, नाही तर बंद. कुठून आले तुम्ही? कुठून सोबत चालले? वारीच्या याच्यापासून आपल्या आळंदी. आनंदीपासून. हां, कसं वाटतं आणि आता? छान वाटतं. आता थोड्याच दिवसांनी आषाढी आहे, पांडुरंगाच्या जवळ जात आहे. जवळजवळ जात आहे. आता आम्ही आम्हाला सोहळा, ह्या सोहळ्यासारखा सोहळाच सुटत. मला तुम्ही सांगा मग. माझी वारी तेच वारी काढते. याला मार्ग कळाला तर आज्ञेने जीवाला काय करावं तर मार्ग दाखवा म्हणून आपण पण काय करायचं, वारी करायची. अनेकाला काय करायचं, घेऊन चालायचं. मार्ग जयाकडे भावभक्ती बळे, जगाची या मेळे न दिसते. जगात सगळा काय आहे, देवच आहे, पण कळत नाही आज्ञेने जीवाला म्हणून काय करतात संत घेऊन चालतात. ते पांडुरंगाच्या नावानं कसं आहे, उद्धार आहे म्हणून सगळे आळंदीपासून काय करतात, पंढरपुरापासून नामाचा घोष करीत काय करतात, जातात. बोला. तुमची किती वारी आहे? माझी 7वी वारी आहे. किती वारी? हां, आम्ही दोघं पण वारी करतो जोडीने. तुम्ही पण आलाय का? हां, मिस्टर पण आहे. मालक पांडुरंग. मग आता नाव घ्या नाही का? हं? नाव घ्या ना, उखाणा घ्या ना पांडुरंगासाठी. पांडुरंगासाठी उखाणा. घरात असावा अंगण, अंगणात डोलावी तुळस, व्यंकटराव पाटलाच्या जीवनात चढवीन आनंदाचा कळस. कुठे आहेत मला? हे काय? कालपासून इथे होतात, आता तुम्ही मला सांगा, कालपासून तुम्ही इकडे आहात सगळेजण. काय कसं होतं? काल संध्याकाळी आलात, रात्रभर कशी गेली, कशी काढली, काकड आरती वगैरे झाली? काकडा आरती वगैरे सगळं झाली. माझी 8वी वारी आहे. माझा 24 वर्षाचा मुलगा वारला, पण ह्या माऊलीनं माझं दुःख सगळं पाठीमागं टाकलं. त्या देवाच्या नावावर मी दुःखाचा सगळा डोंगर पुसवून गेली. मला दुःख कसलं सुद्धा वाटत नाही. माझी बहीण गेली, आईवडील गेले, पण सतत मला माऊलीचं मार्ग दाखवून गेली. माझे वडील सुद्धा किती त्यांनी वाऱ्या केल्या ते सुद्धा मला माहीत नाही. कर्ज छप्परवर असताना सुद्धा मी वाऱ्या केल्या, लहानपणापासून केल्या. हो, वडील करायचे माझे. हां, त्याच्याबरोबर. नंतर माऊलीच्या मंदिरामध्ये कुठं थोडे लोक असायचे, त्यावेळेस मी माऊलीचा घोडा सुद्धा मंदिरात दिलेला होता. कळस हल्ल्याला माऊलीच्या मंदिरातून बघितला. माझे म्हणजे असं एवढं आनंदात वाटतं की गुरु माझी माता, गुरु माझा पिता, गुरु माझी माय, हे मला सर्व गुरुचे मार्ग दिसतात. एवढा आनंदात दिवस जातो. आता तुम्ही सुद्धा सगळ्या जगानं बघितला की काल माऊलीचा चमत्कार कसा झाला. पाऊस किती होता, पूर किती होता,
काय किती होतं, संकट किती होतं, पण माऊलीनं किती निर्वाळ त्यांचे लेकरं मार्गाला लागल्यानंतर लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. पुरुषाचा जन्म असून ती सगळ्यांची मायच आहे माऊली. मग माझं दुःख किती विसरलं. 24 वर्षाचा एक मी भावायपाशीच मी सतत मला वारीला निघाल्याच्या नंतर मला कोणत्या गोष्टीचं मी रस्त्याला लागीपर्यंत माझ्यापासून रुपये नसते, पण माझे भाऊ भाषे किती देते हे मला आठवतं. एवढी माऊलीची कृपा, काय माऊली करू जाणे ते जाणे. माऊली असे एवढी मायच आहे, आपली जगाची माय आहे. दुःख एवढेसे रोपं लावलेलं आहे, त्याचा वेळ गेला गगनावर आता मोगरा फुलत चाललाय वरचीवर वरचीवर. अभंग मला नाही, अभंग नाही मला तेवढं हे असं एवढीच माऊलीची कृपा सगळ्यांच्या. कसं वाटतं पहिल्यांदा वारीला? आणि काय त्रास वगैरे पाय वगैरे दुखताय? घरी कसं, घरी सगळं मुलगा मुलगी सोनबाई असते, मग त्यांना सोडून तिकडं तुम्ही वारीला आला कसं वाटतं सगळं? तिकडं ते सगळं जण त्यांचा संसार वेगळा सुरू आहे, तुम्ही तुमच्या इकडं वारीला आहात, जमतंय? घरची आठवण नाही येत? त्याचे ते लागले मार्गाला नाही तसं तसं डोळ्याला घरी गाव वाटत नाही. पांडुरंगापासून जर गाव जवळ लागलं तर डोळ्याला आपण नको वाटतं. काय संसार इकडं आहे, पण माऊलीचा मार्ग कसा आहे? आमच्या संग तुळस माता आहे, तिच्या पायात आणखी चप्पल सुद्धा नाही. काय कडकडीत घेऊन कुठे गेल्या वर्षी होतं का नव्हतं, पण असल्या उन्हामध्ये तिच्या पायामध्ये चप्पल आम्हाला सुद्धा अनुभव की आम्ही आज माझी आम्हाला आठवणी लागला. आमचे म्हणजे मामा स्वतः उपाशी राहते, पण आलेल्या भैरवमध्ये आलेल्या माणसाला कधी जेव्हा बाबा एवढे मोठे मामा आमच्या सुद्धा माऊलीचे एकदम सगळ्यांना त्यांनी मार्गाला लावलं, त्यांना कीर्तन भजन कुणाला प्रवचन असं त्यांच्या पद्धतीनं जसं जसं त्यांनी वेळ खाल्ले. त्यांची मंडळी संगत आहे त्या सुद्धा चाल्या परपंचाचं परपंचात का हा दुःखच आहे, आणि सुख कुठं आहे तर सुख सवळ्यामध्ये, म्हणून ते परपंच एकीकडे चालायचा आणि यायचं. घरची आठवण नाही येत? घरची आठवण बिलकुल येत नाही. घरची आठवण एखादा अनुभव जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य के, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य के, जन्मो जन्मी आम्ही. मला सांगा, काल रात्री आलात संध्याकाळी, रुटीन कसं होतं? म्हणजे काय केलं रात्री आला, जेवण वगैरे कसं झालं? सगळं जेवण छान झालं. रात्री आलो तर आम्ही जागा छान भेटली. त्या गाड्या हे होत्या तर त्या गाड्या नाही म्हणून जागा चांगली भेटली. जेवाय चांगलं होतं. आणि मग सकाळी किती वाजता होतं? हो, सकाळी काय काकडा आरती हे हो काकडा जरा बरं नव्हतं त्याच्यामुळे मी आज 5 वाजता. आणि मग त्याच्यानंतर आरती वगैरे सकाळची आरती असं. आणि जन्मभूमी महादेव पिंपळगाव आहे. आमची सेवा माहिती जन्माची माहिती सेवा आम्ही किती वर्ष झाली?
मी बहिणीच वारी माझी आहे. मला चान्स भेटला नाही. मग आमची बहीण परभणीला राहते. म्हणजे मामाच्या बहिणीला ते बहीण माहेर आहे, माहेर आहे. आणि बहीण आता कीर्तन करते. सहा दिवस घाटीच्या दवाखान्यातून त्याला वापस केलं. पण ते आत्ता बाहेर देशात राहते. नामाच्या ताकद असं झालेलं आहे. लय नामाची ताकद चांगली असते. मुलासाठी मला फार वाईट वाटतं होतं. पण माऊलीला म्हणलं तू सांभाळणार आहे ना. माझं ते नव्हे. माऊलीनं मला काही दूर दाखवलंच नाही. पण मला आता आनंदाचे अश्रू येतात. आनंदाचे अश्रू येतात. मला काही देवानं कमीत कमी घ्यामध्ये आपल्याला कळस घ्या. माणसाला केलं ना भाई बघायला सगळ्यांचं घेणार बंद आहे लाईव्ह तुळशीला घालते पाणी. काकासाहेबचं नाव घेते.